पिंपरखेड इथं भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली। शिरूरच्या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये आज बंदची हाक पुकारण्यात आली। तसंच नागरिकांकडून आज पुणे नाशिक महामार्गावरच्या मनसर या ठिकाणी रास्ता रोको केले जाते। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे 13 वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर गावामध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे। मी सध्या पिंपरखेड गावामध्ये आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रामस्थांकडून या ठिकाणी आज कडकडीत गाव बंद ठेवत शाळा कॉलेज यांना सुट्टी देण्यात आलेली आहे। तर जे काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या फक्त सुरू राहतील। तर या परिसरातील विचार केला तर 15 दिवसाच्या कालखंडामध्ये 3 व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे। संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाची गाडीची तोडफोड करत वन विभागाचं गाडीसुद्धा पेटवून दिलेली आहे। त्यानंतर वन विभागाचं जे काही कार्यालय होतं बेल्ले जेजुरी मार्गालगत ते सुद्धा कार्यालय पेटवून दिलेले आहे। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पंचतळ या ठिकाणी आणि रोडेवाडी फाटा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं। 5 तासाच्या रास्ता रोकोनंतर रात्री उशिरा हे आंदोलन तात्पुरतं पाठीमागे घेण्यात आले। त्यामुळे या पुढच्या काळात या आंदोलनाची दिशा कशी राहणार हे पाहण्यासुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्या दुसरीकडे जो काही नरभक्षक बिबट्या होता त्याला मारण्याची सुद्धा परवानगी मिळालेली आहे। 40 जे काही शार्प शूटर आहेत ते या परिसरात येऊन या बिबट्याचा शोध घेणार आहेत आणि त्यानंतर हा नरभक्षक बिबट्या ठार करणार आहेत। मात्र तुम्ही एक बिबट्या ठार मारणार आहात, मात्र या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। इतर बिबट्यांचं काय अशी सुद्धा भावना ग्रामस्थांकडून पाहायला मिळत आहे। त्यामुळे या पुढच्या काळात या आंदोलनाची दिशा कशी राहणार आणि प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन नितीन सांडबोरसह हेमंत सापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।